नमस्कार, मी आरती कुलकर्णी. वन इंडिया मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांचा महानिकाल लागलेला आहे. काही जणांना तो धक्कादायक वाटतोय, काही जणांना तो अभूतपूर्व वाटतोय. पण राजकीय विश्लेषक आणि प्रसिद्ध न्यूज अँकर डॉक्टर उदय निरगुडकर यांना तो कसा वाटतोय याबद्दल आपण बोलणार आहोत. सर, निकालाचा दुसरा दिवस आहे. या निकालाबद्दल तुमची प्रतिक्रिया काय? पहिली प्रतिक्रिया म्हणजे पत्रकारांना अत्यंत दिलासादायक आहे. याचं कारण, जर आता त्रिशंकू अवस्था निर्माण झाली असती, तर एकाही पत्रकाराला रविवार दुपारची झोप मिळाली नसती. चाललं आपण हा असतं पण आपण सर. हा कार्यक्रम करतोय त्यावेळेला सगळे निवांत आहेत. याचं कारण, हं. ज्याला आपण एकतर्फा असं म्हणतो किंवा एकतर्फी अशा प्रकारचं म्हणतो, अशा प्रकारचा निकाल लागलेला आहे. हा निकाल अभूतपूर्व, अनपेक्षित हं. अशा प्रकारचा निकाल आहे, ज्याची कल्पना भारतीय जनता पक्ष, विरोधी पक्ष, पत्रकार, ओपिनियन पोल, हं. मतदार कुणीही केली नव्हती. ज्याच्यावरून या निवडणुकीची कॉम्प्लेक्सिटी आपल्या लक्षात येते. मी स्वतः जवळपास 110 112 मतदारसंघ फिरलो. हो. एक अंडरकरंट दिसत होता, परंतु तो अंडरकरंट किती मोठा असेल याची सुतराम कल्पना आम्हाला नव्हती. हं. ती या वेळेला या निवडणुकीच्या निकालाच्या निमित्तानं समोर आली. आणि मी इतके वर्ष ओपिनियन पोल किंवा हे सगळं करतोय, याच्या डॉक्टरेट केली आहे. मी चाट पडलो. माझ्या आयुष्यात मी असा अभूतपूर्व निकाल पाहिलेला नव्हता, की ज्याच्यामुळे आश्चर्य, अचंबा, तुम्ही जे काही शब्द वापराल मराठीतले सगळे अलंकाराचे शब्द ते थिटे पडतील असा हा आहे. अजून एक 10 जागा भारतीय जनता पक्ष या थोड्याफार फरकाने हारलाय. जर त्या किंवा 1-2 ठिकाणी त्यांचे बंडखोर उभे होते, त्यामुळे निवडून आले. ते जर जागा भारतीय जनता पक्षाला मिळाल्या असतात, तर दे वुड हॅव ऍक्च्युअली बीन 100% स्ट्राईक रेट. महाराष्ट्रासारख्या एका मोठ्या राज्यामध्ये विधानसभेला 90च्या वरती स्ट्राईक रेट हे जवळपास माझं मत आहे की स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल असं अभूतपूर्व यश आहे. त्याबद्दल भारतीय जनता पक्षाचं अभिनंदनच करायला पाहिजे. बरोबर आहे. सर, तुम्ही आता उल्लेख केलात, की भाजपला आणखी काही जागा मिळाल्या असत्या, तर स्ट्राईक रेट 100% गेला असता. भाजपचे काही उमेदवार एकनाथ शिंदेच्या कोट्यातून सुद्धा लढले. म्हणजे एकनाथ शिंदे शिवसेना गटातून सुद्धा लढले. मग ते भाजपचेच उमेदवार आहेत. ही जर बेरीज केली, तर भाजपला आणखी मोठं यश मिळालं. 150 जागांवर आता भाजप जिंकलेलं आहे. याचं कारण तुम्हाला मी सांगतो. देवेंद्र फडणवीस यांनी साधारणतः 18 उमेदवार हे अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षात तिथून लढायला त्यांच्याकडे योग्य उमेदवार त्यांच्याकडे नसेल म्हणून पाठवलेले होते. त्यातले जवळपास 11 उमेदवार आता निवडून आलेले आहेत आणि 3 उमेदवारांचा अतिशय निसटता पराभव झालाय. म्हणजे ते जर खरं धरले असते तर 14-15 वर ते गेले असते. हे सगळ्याची जर गोळाबेरीज केली तर आजच भारतीय जनता पक्ष हा स्वबळावर, म्हणजे 2029 ची घोषणा अमित शहा यांनी एका भाषणात केली होती, ती ऍक्च्युली न लढता ते संपूर्ण 288 जागा न लढता ते आज स्वतः त्या जागेवर जाऊन पोहोचलेले आहे. सर, भाजपची कामगिरी चांगली झाली, एकनाथ शिंदेची कामगिरी सुद्धा चांगली झाली. म्हणजे महाविकास आघाडीच्या जागांची जर बेरीज अजित पवार यांची पण कामगिरी खूप चांगली झाली. त्याच्याकडे पण मी येणारच आहे. पण महाविकास आघाडीच्या जागांची जर बेरीज केली, तर त्याच्या तेवढ्याच जागा एकनाथ शिंदेना मिळाल्या. अजित पवारांना सुद्धा 41 जागा मिळालेल्या आहेत. काय तुम्हाला कारण वाटतं? महायुतीमध्ये केमिस्ट्री चांगली होती? बरीच कारण आहेत. एक लक्षात घ्या, 5-6 महिन्यापूर्वी आपल्याकडे लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये एक प्रकारे धोक्याची घंटा ही भारतीय जनता पक्षाला, अजित पवार यांना मिळाली. आणि त्यावेळेला जे वातावरण होतं त्या वातावरणामध्ये साधारणतः संपूर्ण प्रचारामध्ये एकतर शरद पवार यांना टार्गेट केलं गेलं होतं. त्यामुळे शरद पवार यांना उत्तर द्यायला आणि सेंटर ऑफ फोकस राहायला संधी मिळाली. भटकती आत्मा सारखे शब्द, अनेक अनेक टीका. आता त्याच्या डिटेलमध्ये आपण काय जायचं कारण नाही, पण ही वॉज ॲट द सेंटर. दुसरी गोष्ट, जरांगे नावाचं जे उभं केलेलं प्रकरण होतं, त्यांनी जे काही महाराष्ट्रभर आपलं आकर्षण निर्माण केलं होतं, त्याचा एक परिणाम अनेक मतदारसंघात आपल्याला दिसतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेला सोयाबीन, कापूस आणि कांदा हे 3 विषय ऐरणीवर आलेले होते आणि त्याच्यात जी करेक्शन करणं अपेक्षित होतं ती केंद्र सरकारने केलेली नव्हती. त्यामुळे त्याचा एक विलक्षण भाग होता. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने काहीसा अति आत्मविश्वास दाखवत 400 पारचा नारा दिला होता. त्याला बरोबर ट्विस्ट करत विरोधी पक्षांनी 400 पार किस केली आहे, तो संविधान बदल केली आहे. त्यामुळे ती एक गोष्ट खूप मोठ्या प्रमाणात पसरली होती. भारतीय जनता पक्षाने काही ठिकाणी उमेदवार देताना चूक केलेली होती, ही वस्तुस्थिती आहे.
एकनाथ शिंदे यांनी पण 2 ठिकाणी चूक केली होती असं माझं मत आहे. अजित पवार यांनी पण 2 ते 3 ठिकाणी चूक केली होती. या सगळ्यामुळे जो पराभव झाला त्या पराभवाचं नीट विश्लेषण केलं पाहिजे. आणि ते पराभवाचं विश्लेषण असं आहे की यांच्यामध्ये फार मोठा फरक पडला का? अजिबात नाही पडलेला. तो फरक आहे तो फक्त 0.5 वोट्स आहे. 0.5% वोट म्हणजे किती? तर 2 लाख मतं फक्त कमी पडली. म्हणजे याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने 12 जागा अशा गमावल्या की जिकडे प्रत्येक बूथवर जर 5 मतं 4 मतं एक्स्ट्रा पडतील तर तो भारतीय जनता पक्षाचा उमेदवार लोकसभेत निवडून गेला. सर, तुम्ही लोकसभेबद्दल बोलताय तेव्हा भाजप आणि काँग्रेस यांच्या वोट शेअर मध्ये फारसा फरक नव्हता, पण ते जागांमध्ये रूपांतरित होत Correct. नव्हतं. त्याच्यानंतर मध्य प्रदेश सारखी लाडकी बहीण योजना सरकारने आणली. मग मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, अजित पवारांची लाडकी बहीण योजना आणि देवेंद्रजींची पण, याचा खूप मोठा फरक पडला असं तुम्हाला वाटतं का? प्रचंड. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. 110 ते 112 मतदारसंघात माझ्या 100% मतदान या अभियानाअंतर्गत माझ्या सगळ्या सभा झाल्या, बैठका झाल्या. अनेक ठिकाणी मी महिला अल्प बचत गटांच्या सभा घेतल्या. मला आश्चर्य वाटेल आरती, आजपर्यंत ही काही पहिली वेळ नाही मी महिला बचत गटाशी बोलायची. पण तुम्हाला सांगतो रांगा लावून लावून महिला येत होत्या आणि त्या सांगत होत्या की आम्हाला जे 1,500 रुपये 4,000 रुपये मिळाले, काय दिवाळीच्या वेळेस काही 4,500 रुपये काहीतरी मिळाले. ते जे पैसे मिळाले त्याच्यातनं आम्ही हा छोटा व्यवसाय चालू केलाय, आम्ही अमुक केलंय तमुक केलंय. अशा मी तुम्हाला सांगतो शेकडो महिला आणि त्यांचा एक वेगळा आत्मविश्वास मला पाहायला मिळाला. तेव्हा वाटलं की देर इज सम अंडर करंट विच इज गोईंग. दुसरी गोष्ट, लोकसभेच्या निकालामध्ये जो एक व्होट जिहादचा मुद्दा पुढे आला आणि तो भारतीय जनता पक्षाने अत्यंत चातुर्याने आणि विलक्षण काय वेल मॅनेज्ड पद्धतीने त्यांनी तो संपूर्ण महाराष्ट्रभर पसरवला. त्याकरता फक्त कार्यकर्ते नाहीत तर यावेळी पहिल्यांदा इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ उतरलेला मी पाहिला की जे आश्चर्यकारकच होतं. नंबर 3, पहिल्यांदा मी पाहिलं की संत महंत, प्रचारक, प्रवचनकार, कीर्तनकार या मंडळींनी सुद्धा हा धोका ओळखून, व्होट जिहादचा धोका ओळखून आपापल्या प्रवचनांमधून एक प्रकारे सॉफ्ट हिंदुत्वाचा प्रचार केल्याची मी अनेक उदाहरणं पाहिली. जवळपास 3 ते 4 हजार प्रवचनकार अहोरात्रपणे या गोष्टी समाजामध्ये पसरवत होते. म्हणजे एकीकडे सोयाबीन बद्दल जे करेक्शन अपेक्षित होतं ते सोयाबीनचं करेक्शन केलं. सोयाबीनला भाव दिला आणि नुसता भाव नाही दिला. त्यांनी काय केलं, तो भाव दिला हे त्यांनी शेतकऱ्यांपर्यंत इफेक्टिव्ह पोहोचवला. मिळाला भाव एक वेळ 20% लोकांना मिळाला असेल, पण त्याची बातमी 80% लोकांपर्यंत. पण शेतकऱ्यांमध्ये अनरेस्ट होती. अनरेस्ट होता, 100% होता. आणि आजही मी तुम्हाला सांगतो त्या अनरेस्टला एक क्रेडिबल व्हॉइस मिळाला असता तर तिकडे भारतीय जनता पक्षाला फटका बसू शकला असता. परंतु विरोधी पक्षांची एकूणच जी सगळी आत्ताची अवस्था आहे, एकमेकांची भांडणं आहेत, फ्लिप फ्लॉप आहे, 1,500 रुपये परवडत नाहीत, महिलांना 1,500 रुपये देताय तुम्ही, आमच्या तिजोरीला कसं परवडणार महाराष्ट्राच्या, आणि नंतर म्हणतात आम्ही 3,000 रुपये देऊ. आता तुम्ही 3,000 रुपये कुठून देणार आहात? जर 1,500 रुपये परवडत नाही तर 3,000 रुपये कसे परवडणार आहेत? अशा अनेक, ह्या एक तुम्हाला फ्लिप फ्लॉप सांगतोय. दुसरी गोष्ट, कांद्याच्या बाबतीत जी धोरणामध्ये फाईन ट्यून करणं अपेक्षित होतं ते त्यांनी केल्यामुळे तुम्ही आज नॉर्थ महाराष्ट्रात बघा, नॉर्थ महाराष्ट्रात जवळपास त्यांनी विरोधी पक्षांना काय म्हणू आपण त्याला संपवून टाकल्यागत त्यांनी सगळ्या जागा मिळवल्या तिकडे. बरोबर. तो एक भाग आहे. सोयाबीनचे 27 जिल्हे आहेत. तो जो संपूर्ण सोयाबीनचा बेल्ट, विदर्भ, मराठवाडा, त्याच्यात तुम्ही बघा विदर्भात काय 1 to 1 जे भाजप आणि काँग्रेस जी लढाई झाली आहे त्यात त्यांनी काँग्रेसचा सफाया केला आणि शेतकऱ्यांनी त्यांना भरभरून मतदान दिलं. त्यामुळे तुझा एक आश्वासकपणा होता तो आला. तिसरा मुद्दा होता तो म्हणजे कापसाच्या बाबतीत होता. कापसाच्या बाबतीतलं फाईन ट्युनिंग त्यांनी खूप उशिरा केलं. त्यामुळे तिथल्या 3 ते 4 जागांवर भारतीय जनता पक्षाला फटका बसला मराठवाड्यामध्ये. परंतु त्यानंतरचा जो पुढचा बेल्ट आहे त्या पुढच्या बेल्टमध्ये त्यांनी पुन्हा व्यवस्थित केलं. जरांगेनी जेवढ्या कोलंट्या एवढ्या मारल्या तेवढ्या आतापर्यंत कुठल्याच राजकारणाला मी मारताना पाहिलेलं नाही. सर, तुम्ही मागच्या मुलाखतीमध्ये असं म्हणाला होतात की मनोज जरांगे हे अनगायडेड मिसाईल आहे. म्हणजे ते क्षेपणास्त्र नेमकं कुठे जाईल ते कळत नाही, पण ते क्षेपणास्त्र कुठेतरी हवेत खाली गेल्यासारखं वाटलं. स्वतःवरच उलटलं ते स्वतःवरच उलटलं, ते दुसरीकडे नाही गेलं. कारण पहिले लोकसभेला त्यांनी काय सांगितलं, मी निवडणुका लढवणार आहे. मग म्हणले मी लोकसभेला का लढवणार नाही, कारण मला विधानसभेला शक्ती राखून ठेवायची आहे. मग विधानसभेला त्याने एक आकडा दिला. तो आकडा 288 पैकी खूप मोठा होता. तेवढ्या जागांवर काही मराठा प्राबल्य आहे असं आपल्याला काही दिसत नाही. उदाहरणार्थ
कोकणामध्ये कुणबी आहेत त्यामुळे तिकडे ते काही प्राबल्य नाहीये. मग त्यांनी तो आकडा कमी केला. हम्म. मग त्यांनी सांगितलं ह्या जागा मी लढवणार, मग भारतीय जनता पक्षाला पाडा, मग ती सगळी विधानं, तुझ्याकडे आरक्षण मागतोय, तुझी बायको मागतोय, असे सगळे. एक लक्षात ठेवा, हे मराठ्यांना आवडलेलं नाही. हम्म. दे रिजेक्टेड इट आउट राईट. त्यांनी देवेंद्र फडणवीसांवरची टीका केली. तिसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो. तिसरी गोष्ट त्यांनी काय केली, कालपर्यंत सांगत होते की मी निवडणुका लढणार. फॉर्म भरायची तयारी सगळी केली, कसे फॉर्म भरायचे, काय भरायचे, त्याच्या सूचना, त्याचं एक प्रकारे वर्कशॉप ते सगळं केलं. आणि त्याच्यानंतर ऐत्या वेळी त्यांनी सांगितलं आता मी भरत नाही, आता नाही भरायचे. सर, पण त्यांनी ही जी ते घुमजाव जे केलं त्याच्या मागे भाजप आहे का, एकनाथ शिंदे आहेत का, अशाही चर्चा झाल्या. आपल्याला असं कोणी ऑपरेट करतंय अशी जर आपली प्रतिमा झाली तर आपल्या समर्थकांमध्ये आपली प्रतिमा कायम राहील का याचा विचार त्या सामाजिक नेत्यांनी करायला नको. याचं कारण त्यांच्या भूमिकांमध्ये जे सातत्य अपेक्षित होतं ते सातत्य मला कुठेही दिसलं नाही. लोकसभेच्या निवडणुकीला पहिल्यांदा सांगितलं निवडणुका लढणार, मग म्हणले नाही माझी लढाई विधानसभेची आहे, मी विधानसभेत लढणार. मग विधानसभेत एक आकडा जाहीर केला. तेवढ्या आकड्यावर तर आपल्याकडे मराठा समाज नाहीच आहे, कारण कोकणामध्ये कुणबी वगैरे आहेत ते काही हे सगळं मानत नाही. मग तो आकडा कमी केला गेला. पण माझा प्रश्न वेगळा आहे सर, की एकनाथ शिंदे आणि भाजप यांचं आणि जरांगे पाटलांचं काय समीकरण तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की जरांगे पाटील हे उपलब्ध होते ज्याला ज्यांनी जसं जेव्हा त्यांच्याबरोबर आपलं समीकरण जुळवलं तसं तसं त्यांनी त्याचा एक प्रकारे स्वतःच्या राजकारणासाठी उपयोग केला. त्यांना स्वतःला समजून घ्यायला पाहिजे की जर आपण एक अतिशय महत्वाचा विषय, अतिशय संवेदनशील विषय हँडल करत असू तर अशा प्रकारे आपली प्रतिमा होणं, अशा प्रकारे स्वतःला उपलब्ध करून देणं हे कितपत योग्य आहे याचा त्यांनी विचार करायला पाहिजे. ठीक आहे, आता पुढचं सरकार जेव्हा येईल आणि आरक्षणाबद्दलचे प्रश्न पुन्हा पुन्हा येत राहणार आहेत तेव्हा आपण बघू. पण सर, आता आपण महाविकास आघाडीकडे वळूया. एकूण असं दिसत होतं की महायुतीमधली केमिस्ट्री जी आहे ती त्यांना यश मिळवून देईल, पण महाविकास आघाडीला इतक्या कमी जागा मिळतील असं नव्हतं वाटत. काय तुमचं निरीक्षण आहे? एक लक्षात घ्या, एक वैचारिक भूमिकेतला साधर्म्य विचार केला तर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस भाजप यांच्यात की फार वैचारिक विविधता अशातला काही भाग नाही, विसंगती अशातला भाग नाही. दे वर गोइंग पॅरलल टू इच अदर. प्रश्न आला होता तो अजितदादा पवार यांचा, कारण अजितदादा पवार यांना किंवा यांचं जे होणारं मतदान आहे ते भाजपला आणि भाजपचं होणारं मतदान अजितदादांना लोकसभेला ट्रान्सफर झाल्याचं काही आपल्याला दिसलं नव्हतं. याचं कारण ते नवीन होतं सगळ्यात आणि संघ नाराज होता. ज्यांच्यावर तुम्ही कालपर्यंत टीका करत होता त्यांना कशी मदत द्यायची. खडकवासल्यासारख्या भागात मी फिरलो लोकसभेच्या वेळा, त्यांनी सांगितलं की अरे आम्ही घड्याळावर कसं काय बटन दाबणार, आम्ही आयुष्य घड्याळाला विरोध करण्यात घाललो, कारण तिकडे सुप्रिया सुळेंना विरोध करण्यात हा सगळा प्रकार तिकडे होता. परंतु नंतरच्या 3-4 महिन्याच्या काळात ज्याला आपण सिमेंटिंग म्हणतो, अगदी मी असं म्हणणार नाही एकनाथ शिंदे आणि यांच्याकडे मनोमिलन वगैरे असं नसेल झालं, परंतु किमान एकमेकांच्या बद्दलची तिरस्काराची अशी भावना तिथे काही झालेली दिसली नाही. आणि ती व्यवस्थित एकत्र सत्तेत यायचंय ही एक भावना तिकडे आली. अजितदादांनी त्यांच्या पक्षामध्ये त्याच्या संदर्भात खूप काम केलं आणि देवेंद्र फडणवीस यांनी खूप काम केलं आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने या संदर्भामध्ये एक भूमिका अशी बजावली की शेवटी आपल्याला या निवडणुका जिंकण्याकरता काही गोष्टी स्वीकाराव्या लागतील आणि त्या स्वीकारून ते एकत्र आले. सर, पण महाविकास आघाडी पृथ्वीराज चव्हाण हरले, बाळासाहेब थोरात हरले, यशोमती ठाकूर हरल्या विदर्भामध्ये. एवढ्या मोठ्या प्रमाणात पानिपत महाविकास आघाडीचं का झालं, कसं झालं? नानासाहेब पटोले कसे बसे बचावले असंच म्हणावं लागेल. 500 पेक्षा काही मतांनी सोमदत्तच्या एज्युकेशन इन्स्टिट्यूटचे सर्वेसर्वा उभे राहिले नसते तर कदाचित ती जागा काँग्रेस जिंकला असतं काय विषयी मला शंका आहे. एकूणच युतीच्या बाजूने मतदान झालं. मी काँग्रेसला नाकारलं असा शब्द वापरणार नाही, त्यापेक्षा सुद्धा हे पूर्णपणे युतीच्या बाजूनी युतीला निवडून देण्याकरता, मग त्याच्यामध्ये हिंदू वोट होतं, त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेचं वोट होतं, त्याच्यामध्ये एक प्रकारे महायुतीच्या कॅन्डिडेटचं असणारं वोट होतं. हे सगळं लक्षात घेता मी नाही असं म्हणणार की कुठे काँग्रेसला नाकारण्याकरता असं झालं. पण एवढ्या कमी जागा मतदारांनी काँग्रेसला दिल्या, महाविकास आघाडीला दिल्या, कुठे कमी पडलं महाविकास आघाडी? बरेच मुद्दे होते. एक लक्षात घ्या, फ्रॉम द वर्ड गो इट वॉज गोइंग रॉंग. पहिली त्यांची एक मोठी सभा झाली, त्या सभेतच मिठाचा खडा पडला. आणि तो काय मिठाचा खडा पडला की सांगा मुख्यमंत्री कोण आहे ते आत्ताच्या आत्ता डिक्लेअर करा आणि ज्याच्या उमेदवार जास्त निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री असं म्हटलं तर मग पाडापाडीच्या राजकारणाला सुरुवात होईल. हे जे विधान होतं
ही सूचना होती, ही धमकी होती, काही माहिती होती, काय होतं हे? ह्याच्यामुळे बरं त्यावेळेला टाळ्या शिट्ट्या समोरून पडल्या, स्टेजवर सगळे नेते बसले होते, ते कुणी काही बोलले नाही. आणि त्यानंतर पुन्हा रोज कलगीतुरा, रोज पेपरमध्ये महाविकास आघाडीकडून काही चांगलं येईल याची अपेक्षाच सोडून दिली. याचं कारण सगळी स्पेस जी आहे ती चांगल्या बातम्यांनी, विधायक बातम्यांनी, चांगल्या विरोधाच्या बातम्यांनी याच्याऐवजी संजय राऊत नाही पण ते सर रोज या विषयावर काही ना काहीतरी करमणूक करत होते. हो बरोबर आहे सर. तुम्ही असं म्हणताय की महाविकास आघाडीमध्ये तेवढी केमिस्ट्री नव्हती, पण मुद्दे बरेच होते. हे सरकार बेकायदेशीर आहे, पक्षांतराचे खटले सुरू आहेत, 50 खोके एकदम खोके ओके, महिलांची सुरक्षा, शिवाजी महाराजांचा पुतळा पडला, एवढे सगळे मुद्दे असून सुद्धा महाविकास आघाडी मतदारांना सांगू शकली नाही की आम्हाला निवडून द्या. या प्रत्येक गोष्टीवर भाजपने काय केलं ते लक्षात घ्या. हम्म. शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही अक्षम्य चूक आहे, म्हणजे याच्यात काही माफीच असू शकत नाही. हो दुसऱ्या दिवशी आपल्याला त्याच्यावर माफी आलेली आहे, संपलं. पंतप्रधानांनी स्वतः त्याविषयी वक्तव्य केलं, झालं, तो विषय तिकडे संपून गेला. नाही संपला नाही. नाही नाही, त्याची चौकशी सुरू झाली, ती सुरू झाली, पण आता पंतप्रधानच स्वतः या संदर्भामध्ये माफी मागतायत, तर विषय संपलाच ना. त्याच्या पुढे तुम्हाला आणखीन काय पाहिजे? नंबर एक. नंबर दोन, बदलापूर प्रकरणामध्ये झटपट कारवाई झाली. आता जे घडलं तो सूड होता, ती न्यायिक प्रक्रिया नव्हती, लक्षात घ्या. म्हणजे जो एन्काउंटर म्हणतायत तो सूड आहे, ते न्याय नाहीये. पण सम ऍक्शन वॉज टेकन. कलकत्त्यासारखं ते प्रकरण दाबायचा प्रयत्न झाला, हा नंबर दुसरा भाग झाला. तिसरा, अग्रेरियन क्रायसिस जर असेल तर मी तुम्हाला पुन्हा सांगतो, सोयाबीनच्या संदर्भामध्ये 26-27 जिल्ह्यामध्ये नाराजी होती, जी लोकसभेला दिसली होती. ती भारतीय जनता पक्षांनी अत्यंत वेगानं सॉल्व्ह केलेली आहे. आणि सोयाबीनच्या बाबतीत एक संदेश गेला की आम्ही हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू इच्छितो. कापसाचं तेच, कांद्याचं तेच, हे तिन्ही झालं. आणि मग ह्या सगळ्यावर एक गारूड घालणारी अशी एक योजना आली, जशी एखाद्या कृष्णाची बासरी वाजते आणि जशी गाईची वासरं वगैरे बाजूला तशी एक ती काय 3,000 रुपये आणि त्याची जी काही व्हेरी वेल एक्झिक्युटेड. पण मला सर तुम्हाला विचारायचंय की लाडकी बहीण योजना तुम्ही उदाहरण दिलं की महिलांना पैसे मिळाले, त्याच्यातून त्यांचा रोजगार उद्योग सुरू झाला, पण ते ऍप होतं आणि ज्यांना खरंच गरज नाही अशा कितीतरी महिलांनी त्याच्यासाठी अर्ज केले, त्यांना पैसे मिळाले. ही सगळी उधळपट्टी नाहीये का सर? राज्य दिवाळखोरीत जाईल. तुला सांगतो की महाराष्ट्र राज्याची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आपल्याला हा बोजा परवडणारा नाहीये का? तर हे चूक आहे. आपल्याला हा बोजा नक्की परवडणार आहे. हेच जर तुम्ही मला कर्नाटकाच्या बाबतीत विचारलं असतं, हे जर तुम्ही मला बिहारच्या बाबतीत विचारलं असतं, तर मी सांगितलं असतं हा बोजा आपल्याला परवडणारा नाही. प्रत्येक राज्याची एक आर्थिक घडी आहे, त्याच्या उत्पन्नाचे स्रोत आहेत, त्या उत्पन्नाच्या वाढीचे स्रोत आहे, त्याच्या खर्चाचं काही नियोजन आहे, त्या खर्चामधून येणार एक उत्पन्न आहे. आता समजा जितकी मेट्रो लवकर चालू होईल ना इतका फायदा जास्त आहे, तुम्ही लक्षात. एक्झॅक्टली. मग शिक्षण, आरोग्य, इन्फ्रास्ट्रक्चर, तो पैसा इकडे वळवला गेला. जे तुम्हाला मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये एवढी जनरेट करायची कॅपॅसिटी आहे की 1,500 रुपये ज्या महिलांना मिळाले तो खर्च 100% महाराष्ट्राला परवडणार आहे. याच्यात एक अर्थ सगळ्या शास्त्राचा अभ्यासक म्हणून तुम्हाला नक्की सांगतो की हे आपल्याला परवडणार आहे. पण सर निवडणुका आहेत म्हणून तुम्ही मतदारांना पैसे देताय, म्हणजे आम्ही तुम्हाला पैसे देतो, तुम्ही आम्हाला मत द्या, हा पायंडा चुकीचा आहे. हे पहिल्यांदा घडतंय? नाही, पण इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदा झालंय. एक लक्षात ठेवा, आपल्याकडे लाडकी बहीण किंवा तशा सदृश योजना या काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, सर्वच पक्षांनी आणल्यात. अम्मा इडली काय होतं मला सांगा. तुम्हाला जयललितांची तर सगळ्याच घोषणा, मुद्दा तो नाही, मुद्दा तुम्ही रेवडी आणि सर्वात उपयुक्त अशा स्वरूपाच्या की ज्याच्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळेल अशा प्रकारच्या गोष्टी याच्यात बायफर्गेट करा. आणि ते सुप्रीम कोर्टाने या प्रकरणात जेव्हा ताशेरे ओढलेत किंवा त्याच्यावर चिंता व्यक्त केली, त्याच्यामध्ये हे अतिशय स्पेसिफाय केले. त्याच्यावरची निकाल जो आहे तो नीट वाचा, त्याच्यामध्ये दिलेलं आहे त्यांनी की काय याचे. तुम्हाला परवडत नसताना तुम्ही करणं हा एक भाग आहे, आणि परवडत असताना ते करणं हा दुसरा भाग आहे. आता या क्षणाला तुम्ही त्याला मोटिव्ह लावा की निवडून आणण्याकरता केलेलं आहे. कोण नाही करत मला सांगा. मग तुमचं काय म्हणणं आहे, काँग्रेस असतं तर त्यांनी 1,500 रुपये आम्हाला परत द्या. सरकार कोणाचा, पक्ष कोणाचा हा विषयच नाहीये सर, पण हा पायंडा पडत चाललाय की मतं हवी असतील तर पैसे वाटप करा, मतं मिळवा. तुम्हाला सांगतो, रेवडीचा पायंडा पडत असेल तर त्याला मी स्वतःच विरोध करेन, कारण रेवडीमुळे राज्य बरबाद होतात. परंतु ही रेवडी नाही आहे, मी तुम्हाला सांगतो. कोर्टात चॅलेंज केलं ना तरी सुद्धा हे सिद्ध होईल की ही रेवडी नाहीये.
सर, आम्ही जेव्हा लोकांशी बोलत होतो, मतदारांशी बोलत होतो, मुंबईमध्ये गेटवे ऑफ इंडियाला काही पर्यटक आले होते राज्यभरामधून आणि काही महिला अशा होत्या, की त्यांच्याकडे करमणुकीसाठी सुद्धा पैसे होते. आम्ही त्यांना विचारलं, लाडकी बहीण योजनेबद्दल तुमचं काय मत आहे? तर त्या म्हणाल्या, "आम्हाला ₹1500 कमी पडतायत, अजून पैसे हवेत." म्हणजे एक मतदारांना लाच दिल्यासारखं आहे ना सर. एक लक्षात ठेवा, हा जर कोणी हक्क म्हणून घेत असेल ना, हं, तसं जर इंटरप्रिट होत असेल तर ते चुकीचं आहे. हं, ही एक मदत आहे. हं. ही एक मदत कशा करता आहे, तर बरोबर. जे दारिद्र्य रेषेच्या अत्यंत तळागाळाशी आहे, हो. ज्यांना 2 वेळच्या अन्नाची भ्रांत आहे, ज्यांना हाताला काम नाहीये, ज्यांना काम करता येत नाहीये, हं, अशा महिलांना एक आत्मसन्मान म्हणून कोणाकडे हात पसरण्याच्या ऐवजी हं. एक सरकार नावाचा तुझा मोठा भाऊ आहे, तो मोठा भाऊ तुला दर महिन्याला एक भाऊबीज पाठवतोय. हां. या इथपर्यंत मी हे मान्य करतो. किंवा एक मोठा भाऊ आहे, जरी तू सुशिक्षित धडधाकड असलीस किंवा अर्धशिक्षित किंवा अशिक्षित असलीस, बरोबर. काहीतरी काम करू शकतेस, तुला ती मदत आहे. किंवा तुझ्या नवऱ्याकडे तुला हात पसरायला नको, तू स्वतःचा खर्च असतो त्याच्यात हं. कुटुंबाचा खर्च भागवू शकते. हं. हाही त्याच्यातला एक भाग अर्थात आपण अशाही महिला मी लक्षात पाहिल्या, घेतलं. की घरकाम पण करतात, मुलांच्या जर शिक्षणासाठी. हां. पण जर कोणाला ज्यांच्या घरामध्ये गाडी घोडा बंगले आहेत, हं, त्यांना जर ही मदत मिळत असेल, हं. तर मुळात त्यांना घेताना पहिले लाज नाही वाटली. हां, म्हणजे काही विचारच नाही केला. घेताना लाज नाही वाटली त्यांना. हं, ज्यांच्या घरामध्ये लाख लाख रुपये इन्कम टॅक्स भरतायत, त्यांनी 1500 रुपयासाठी अर्ज करायचा. हं, हे योग्य आहे का मला सांगा? हं. या वृत्तीवर पहिले टीका झाली पाहिजे. खरंय. ही पहिली गोष्ट आहे त्याच्यातली. त्यामुळे ही रेवडी नाही. परंतु जर अशी स्पर्धा इथं निर्माण होत असेल, हां. की तेरी कमीज मेरी कमीज से सफेद कैसे. आता तुम्ही जर 1500 रुपये देताय तर आम्ही 3000 रुपये देतो. हं. तुम्ही 3000 देताय तर आम्ही 5000 रुपये देतो. हे नाही चलने वाला. हा प्रश्न आम्ही काँग्रेस हे नाही नेत्यांना चलने सुद्धा वाला. हे विचारला. नाही चलने वाला. सर, आता तुमची जेव्हा मुलाखत आम्ही घेतली होती, तेव्हा तुम्ही असं म्हणालात, की भाजप नंबर 1 पक्ष बनेल आणि उद्धव तो ठाकरेंच्या बनला की नाही? बनला. उद्धव ठाकरेंच्या कामगिरीवर तुम्ही शंका व्यक्त केली होती. खरी झाली की नाही? ती पण खरी झाली. म्हणून तर आम्ही तुमची पुन्हा मुलाखत घेतोय. तर मला आता असं म्हणायचंय, की याच्यानंतर महापालिका निवडणुका येतायत आणि या महापालिका निवडणुकांमध्ये जर उद्धव ठाकरेंची कामगिरी अशीच राहिली, तर मग त्यांच्यापुढे मोठं संकट येऊ शकतं. डोंट अंडर एस्टिमेट अपोजिशन एनी पॉइंट ऑफ टाइम. हं, मी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना जे निवडून आले त्यांनाही सांगितलं. एक लक्षात घ्या, मुंबईमध्ये उद्धव ठाकरे यांना अपेक्षेवर यश नाही मिळालंय, हं. पण त्यांना आज 6 जागा मिळालेल्या आहेत. एकनाथ शिंदे यांना 3 जागा आहेत. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तो जो मराठी हिंदू हा जो मतदारांचा जो बेट आहे ना, त्याच्यावर त्यांचं वर्चस्व पूर्णपणे संपलंय असं मी म्हणणार नाही. अर्थात या डेटाला एका वेगळ्या रीतीने इंटरप्रिट करून दाखवता येईल. 36 जागांपैकी 6 म्हणजे परंतु कमीच आहे. परंतु मी तुम्हाला एक सांगतो, उद्धव ठाकरे यांना आपण राईट ऑफ करावं असं बरोबर. काही सिच्युएशन नाही, पण त्यांनी त्यांचा आमदार, खासदार, नगरसेवक, कार्यकर्ता, सैनिक गमावला. तसाच त्यांनी आता मतदार आणि लोकांचा विश्वासही गमावलाय. काय हे कारण आहे? सगळं फ्लिपफ्लॉप. तुमचा पक्ष कशा करता स्थापन झाला होता? 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा पहिला मुद्दा होता. दुसरा, अगर माझ्या पक्षाची काँग्रेस होत असेल तर मी माझं दुकान बंद करून टाकेन. हे कोणाचं विधान आहे? बाळासाहेबांचं. तुम्ही काँग्रेसच्याच मांडीवर जाऊन बसताय. ज्या सामन्यामध्ये शरद पवार यांची मुलाखत सामनाकारांनी घेतलेली होती आणि त्याच्यात त्यांनी त्याला प्रश्न विचारला की 2014 साली तुम्ही भारतीय जनता पक्षाला न मागता पाठिंबा का दिला? त्यामुळे आम्हाला शिवसेनेचं महत्व कमी करायचं होतं, त्यांना संपवायचं होतं आणि तुम्ही त्यांच्याच मांडीवर जाऊन बसता. अरे त्यांना संपवायचं, तो सांगतोय तुम्हाला. पण राजकारणात अशा भूमिका बदलाव्या एक लागतात. लक्षात ठेवा, जे आपल्याला संपवण्याचे उद्दिष्ट ठेवून येत आहेत ना, हं. त्यांना तुम्ही जवळ घेणं अत्यंत मग धोकादायक याचा आहे. अर्थ भाजप संपवत नव्हतं शिवसेनेला? भाजपने युती मला तोडली? मला मला हा जो एक आरोप केला जातो ना, हं, एक लक्षात ठेवा, दोन्ही पक्ष एकमेकाच्या साथीनं महाराष्ट्रात वाढत होते. हां. तुम्ही जर त्यांच्या मतांची टक्केवारी 1980च्या नंतर ते एकत्र आले, हं. तुम्ही त्यांच्या मताची टक्केवारी, भारतीय जनता पक्ष 16 जागा होत्या पहिल्यांदा, त्याच वेळात शिवसेनेला त्याच्या कंपॅरिझन जागा होत्या. असं नव्हतं की भारतीय जनता पक्षाला 16 आणि शिवसेनेला 90 जागा आहेत, असं नाही, नव्हतं. बरोबर. ते दोघं कम्पॅरेटिव्हली वाढत होते. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमकपणे हिंदुत्व, मग ते राम जन्मभूमी असेल, इतर अनेक मुद्दे असतील, हं, त्याच्यावर त्यांची विश्वासार्हता ही अधिक वाढत घेतली. हं. त्यांचे राजकीय नेते, जे राष्ट्रीय स्वरूपाचे नेते होते, त्यांच्याबद्दलचं आकर्षण, मग ते अडवाणी असतील, वाजपेयी असतील, ते वाढत गेलं. हं. आणि त्याच्यामुळे ती एक केमिस्ट्री होती बाळासाहेबांची आणि अडवाणींची, बरोबर. किंवा बाळासाहेबांनी फॉर दॅट मॅटर वाजपेयींची सुद्धा, किंवा प्रमोद महाजन यांची सुद्धा, नितीन गडकरी यांची सुद्धा. खरंय. या सगळ्यामुळे दोन्ही पक्ष वाढत होते. कुरबुरी चालूच होते. लहान भाऊ, मोठा भाऊ, कमळाबाई वगैरे हे सगळे प्रकार चालूच होते. ते
घरातल्या भांड्याला भांडं लागतं त्याच्या स्वरूपातला भाग होता. परंतु काही मेजर डिफरन्सेस होते कारण बाळासाहेबांची एक विलक्षण दिलदारी होती. हम्म. त्याच्यामुळे शिवसेनेचं नुकसान झालं का? त्याही काळात मुख्यमंत्री कोणाचा झाला मला सांगा. हम्म. मुख्यमंत्री शिवसेना. 2 वेळा शिवसेनेचा झालेला आहे. परंतु त्यानंतरच्या काळामध्ये ज्या बाळासाहेब गेल्यानंतर तुम्ही तुमच्या भूमिकांमध्ये बदल केला हम्म. आणि तो इतका बदल केला की जे तुम्हाला काल सगळं त्याज्य होतं ते तुम्ही स्वीकारलं. आता ह्याच्यावर त्यांचं उत्तर काय असतं? तुम्ही नाही का मुफ्ती मोहम्मद सईद बरोबर नितीश कुमारांबरोबर देतो बरोबर तुम्हाला त्याचं उत्तर देतो. महबूबा मुफ्ती बरोबर जेव्हा भारतीय जनता पक्षाने सत्ता स्थापन केली त्यावेळेला मी स्वतः चॅनलवर त्याची कडाडून टीका करणारा कार्यक्रम केला होता आणि न भूतो न भविष्य ती अशी टीका केली. त्याच्या दुसऱ्या दिवशी काही कामाकरता मी दिल्लीला चाललो होतो. त्यावेळेला एक भारतीय जनता पक्षाचा मोठा नेता सुदैवाने विमानात माझ्या बाजूला बसला. मी म्हटलं अरे काल त्यांच्यावर एवढी टीका केली आणि आज ते हसले, पाठीवर थाप मारली. मला नाही तुझा कालचा कार्यक्रम पाहिला. म्हटलं काय चुकीचं बोललो. म्हटलं ही काय पद्धत आहे? म्हटलं ह्या पक्षाचा अमुक. म्हणले हे बघ 5 वर्षांनी हे सगळ्यांना तुझा कार्यक्रम सेव्ह करून ठेव. 5 ते 7 वर्षांनी मला तू सांग हे आम्ही का केलं ते आता नाही तुला सांगणार. याची सगळ्याची उत्तरं तुम्हाला 7 वर्षांनी 5-7 वर्षांनी भेटेल. ऐकून घे. काय झालं त्याच्यानंतर 370 रद्द झालं. यासिन मलिक हे नाव तरी ऐकलं का हो तुम्ही? 7-8-10 वर्षात आता परवा एक त्याचं नाव कशात तरी मी ऐकलं. 10 वर्षात एकही फुटवितावाद्याचं नाव नाही. गुंतवणूक वाढली, रोजगार वाढला, निवडणुका झाल्या. भले त्यात यश कोणाला मिळो काय मिळो सगळं. काश्मीरी पंडितांवरचे हत्ते सुरू राहिले. एक लक्षात ठेवा, ज्या पद्धतीनं होत होते ना, ज्या प्रमाणात होत होते ना, त्याच्या नगण्य प्रमाणात होत आहेत. लक्षात घ्या तुम्ही. तिथे टुरिस्ट वाढले. मी स्वतः तिकडे एक धरणाचं काम करतोय आता. त्या धरणाच्या कामाकरता मी जातो. टॅक्सीवाला म्हणतो साहब 28 दिन का धंदा मिलता है, 30 दिन का धंदा मिलता है, जो हमको 10 दिन का धंदा नहीं मिलता. पण तुमचा मुद्दा काय आहे सर? शिवसेनेच्या बाबतीत तुम्ही म्हणताय. माझं ते म्हणणं आहे की त्यावेळेला ते जे एक एस्केप रूट बघतात ना की तुम्ही कसे त्यांच्यावर गेलात, त्याच्या मागे एक काय म्हणू आपण ज्याला डावपेच होता. त्याच्या मागे एक विशिष्ट अचीव्ह करायचं होतं. त्याकरता केलेली एक जोखमीची गुंतवणूक होती. हा ठीक आहे. म्हणजे मोठी झेप घ्यायची असेल तर थोडं मागे यावं लागतं असं. हे मतभेद सुरूच राहणार आहेत सर. पण तुम्हाला शरद पवारांच्या बद्दल काय वाटतं? म्हणजे लोकसभेच्या वेळेला, विधानसभेच्या वेळेला त्यांनी एवढं सगळं पिंजून काढले मतदारसंघ, तरी सुद्धा त्यांची कामगिरी का नाही चांगली झाली? 3 गोष्टी. पहिली गोष्ट, बहुतांशी ठिकाणी शरद पवार वर्सेस अजित पवार अशी लढाई होती. हा भाग तर आपण मान्य केला पाहिजे. दुसरी गोष्ट, जरांगे पाटील यांच्या मागे बोलविताधनी शरद पवार आहेत अशा प्रकारची एक मोठा समज मराठा समाजातल्या तरुणांमध्ये आणि त्याहीपेक्षा ओबीसी मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळाला. हा दुसरा. तिसरी गोष्ट, यावेळेला प्रचारामध्ये मोदीजी असतील, अमित शहा असतील, कोणीही शरद पवार या नावाचा उल्लेख सुद्धा केला. भटकती आत्मा वगैरे काहीच झालं नाही. ऍज इफ ही वॉज नॉन एक्झिस्टंट इन दिस इलेक्शन. म्हणजे शरद पवारांना अनुल्लेखाने मारलं भाजपने? संपूर्णपणे त्यांचा नाही, त्यांना त्यांचा उल्लेखच केला नाही. कसं झालं माहितीये का? तुम्हाला एक उदाहरण देतो. सुनील गावस्कर यांची एकदा मुलाखत घेतली आणि त्यावेळेला एक विषय असा स्पेसिफिक घेऊन गेली की तुमच्या बरोबर जे ओपनर्स होते, म्हणजे अंशुमन गायकवाड होते, चेतन चौहान होते, कृष्णाचारी श्रीकांत होते, यांच्याबद्दलच्या तुमच्या इनिंग्स असा तो विषय होता. तरी प्रत्येकाची वैशिष्ट्य सांगितली आणि नंतर वी केम टू द लास्ट वन विच इज कृष्णमाचारी श्रीकांत. तर म्हटलं त्याची मनोभूमिका काय असायची, काय ग्रेट इनिंग्स होत्या. ते म्हणले की आता श्रीकांत वी ऑल नो ही हॅड ओनली 2 गिअर्स. वन इज दी फर्स्ट गिअर अँड सेकंड इज लास्ट गिअर. सेकंड गिअर, थर्ड गिअर, फोर्थ गिअर, टॉप गिअरच डायरेक्ट. तर आम्ही पाकिस्तानला खेळत होतो आणि मी ओपन केला. नंतर म्हणजे जेव्हा श्रीकांतकडे स्ट्राईक आला तेव्हा श्रीकांत नेहमीप्रमाणे सगळे धोकादायक फटके खेळायला लागला. त्याच्यामध्ये लॉफ्टेड डिलिव्हरीज मारल्या त्यांनी, त्याच्यामध्ये त्यांनी पुल मारले, कट मारले, हुक मारले, स्ट्रेट ड्राईव्ह मारला आणि धावफलक म्हणजे अक्षरशः वनडेला जातो ना तसा हलायला लागला. एक 5-7 ओव्हर नंतर, 7-8 ओव्हर झाल्यानंतर जेव्हा ओव्हर चेंजच्या वेळेला एंड चेंज करतात बॅट्समन, किंवा 1-2 सेकंद तुम्हाला एकमेकांशी बोलता येतं, त्या गावस्करने त्याला सांगितलं की श्रीकांत जरा संभाल के खेलना, तुमको मालूम है ना तुम किसको मार रहा है. तर ते म्हणले मैं किसको मार रहा हूं. त्याला माहितीच नव्हतं आपण कोणाशी खेळतोय. तेव्हा गावस्करांनी त्या बॉलरचं नाव सांगितलं. श्रीकांत एकदम हाबकले. मैं इसको मार रहा हूं, इसको, ये है वो. आणि मग काय झालं, श्रीकांत बॉल नाही बॉलरला खेळत होता आणि त्याच्यानंतर तिसऱ्या बॉलला तो पायचीत झाला. भारतीय जनता पक्ष आतापर्यंत शरद पवार यांना खेळत होता. आता त्यांनी उमेदवाराबरोबर खेळलाय.
इंटरेस्टिंग. अँड दॅट्स हाऊ एंटायर एनसीपी गॉट डिफिटेड. हा. मागच्याही वेळेला 10 पैकी 4 किंवा 5 उमेदवार हम्म, आयात केलेले होते त्यांचे. हम्म, वर्ध्याची जागा त्यांनी जिंकण्याचं काही कारणच हो. नव्हतं तसं पाहिलं तर. हम्म. पण तिकडे संविधान बचावचं नॅरेटिव्ह पूर्णपणे त्या वर्ध्याच्या शेड्यूल कास्ट बेल्ट मध्ये गेलेलं होतं. त्यांनी एक पूर्ण गणित करून ती सगळी मांडणी त्यामुळे केलेली होती. ते केलं. पण मी असं म्हणेन की या वयात हम्म, आपल्या पक्षाची आपल्या समोर इतकी वाताहत झालेली असताना हो. त्यांनी अनेक हल्ले पचवून 50-60 सभा मला असं वाटतं महाराष्ट्रात घेतल्या. मीच एक 50 काउंट केले. हो. सॅल्यूट टू हिम. सॅल्यूट टू हिम. Salute आता to him. आता आणखीन एका नेत्याबद्दल आणि आणखीन एका व्यक्तिरेखेबद्दल बोलूया. राज ठाकरे. हा निकाल लागल्यानंतर त्यांनी ट्विट केलं की हे सगळं अनाकलनीय आहे आणि आधी ते म्हणाले होते की भाजप सत्तेत येणार, सत्तेमध्ये आमचा वाटा असणार. काय वाटतं तुम्हाला? राज ठाकरे, प्रकाश आंबेडकर, MIM, तिसरी आघाडी. राज ठाकरे उत्तम चित्रकार आहेत, उत्तम व्यंगचित्रकार आहेत. हा. अनेक चित्र त्यांनी माझ्या समोर काढलेली आहेत. हो, तुमचे मित्र आहेत. कधी कधी तुम्हाला सांगतो एखादं व्यंगचित्र मनासारखं होत नाही. हम्म, यश आणि राज ठाकरे याच्यात असं काहीतरी एक मला वाटतं व्यस्ततेचं नातं आहे. बरं. यश त्यांना हुलकावणी देत आहे. हम्म, भूमिका बरोबर असतात पण भूमिकांमध्ये सातत्य नसतं. भूमिका बरोबर असतात, सातत्य असलं तर उमेदवार चांगले मिळत नाही. पण त्यांच्या भूमिकांबद्दल पण लोक प्रश्न विचारतात की एकीकडे तुम्ही मोदींना विरोध मी तेच करता, म्हणलं, सातत्य लावरे तो नसतं. व्हिडिओ करता. मी तेच सांगितलं, सातत्य नसतं. हम्म. त्याच्यावर ते जे भूमिका घेतात की जेव्हा ते योग्य असतात तेव्हा मी त्यांना योग्य म्हणतो, जेव्हा ते अयोग्य असतात तेव्हा मी त्यांना अयोग्य म्हणतो. हम्म, हे त्यांच्या पुरतं योग्य असेल, परंतु हे जनतेनं स्वीकारलं का हा. याचा जेव्हा आता कौल त्यांना मिळाला तेव्हा ते जनतेनं स्वीकारलेलं नाही असं दिसतंय. सर, मुंबईतल्या 2 लढती पाहिल्या तर हे गाणं सगळेजण मला- म्हणतात की पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. तर आदित्य ठाकरे वरळीमध्ये जिंकले पण अमित ठाकरेंचा मात्र माहीममध्ये पराभव झाला. त्यांच्या उमेदवारीची चर्चा खूप झाली पण जेवढं अपेक्षित कामगिरी व्हायला पाहिजे होती ती झाली नाही. या 2 ठाकरेंबद्दल तुम्हाला काय वाटतं? आदित्य ठाकरे यांचा विजय जर मुरली देवरा यांनी ती निवडणूक आणखीन सिरियसली घेतली, मिलिंद देवरा. सॉरी मिलिंद देवरा यांनी जर ती निवडणूक आणखीन, आपण हे पुन्हा घेऊया. थांबा आदित्य ठाकरे यांची जी वरळीची निवडणूक आहे, थांबा. हा, मी प्रश्नच विचारते. चालेल. हे तुम्ही म्हणताय सर, पण त्याबरोबरच पापा कहते हैं बडा नाम करेगा, बेटा हमारा ऐसा काम करेगा. आदित्य ठाकरे वरळीमध्ये जिंकले पण अमित ठाकरेंचा पराभव झाला, कामगिरीच चांगली झाली नाही. या 2 ठाकरेंबद्दल तुम्हाला काय वाटतं? समर्थ रामदासांनी सांगून ठेवलंय, सांगे वडिलांची कीर्ती तो एक मूर्ख. त्याची सहज आठवण झाली, त्याचं काही जोडायचं काही कारण नाहीये. बरं पण बरं. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात जर मिलिंद देवरा यांनी अधिक घासून प्रचार केला असता, हम्म, कदाचित तिकडे मनसेचा उमेदवार नसता हम्म. तर चित्र वेगळं लागलं असतं. मी त्यांची मुलाखत किंवा घेतली. एकनाथ शिंदे यांचा उमेदवार नसता हम्म, तरी चित्र वेगळं लागलं असतं. हम्म. एवढं लक्षात घ्या. हम्म. ती सीट धोक्यात आलेली होती परंतु तिथे विजय मिळाला निसटता, एवढंच आपण म्हणू शकतो. हम्म. अमित ठाकरे यांनी काम नव्हतं केलं का, तर काम नक्कीच केलं होतं. निवडून यावं असं काम लोकांना वाटलं का, तर त्याचं उत्तर नाही आहे. हा, बरोबर. याचा अर्थ त्यांच्याविषयीचं आकर्षण कमी झालंय किंवा काय, मला नाही वाटत की असं काही झालेलं आहे. त्यांच्या उमेदवारीने मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये एक एक उत्साह पण जोश मी आलेला पाहिला. आहे, ही वस्तुस्थिती आहे. आय थिंक ही हॅज अ ब्राईट फ्युचर. हम्म, Politics is a matter of patience, taking right step at right time. हम्म. You will have to have more time invested in serving people. बरोबर आहे. असाच तुम्ही जे म्हणताय की जास्त काळ वाट बघावी लागते, राजकारण हा काही सोपा खेळ नाहीये, तशीच वाट देवेंद्र फडणवीसांनी 2019 नंतर पाहिली. एकनाथ शिंदेंनी एक वेगळ्या प्रकारचं राजकारण केलं. आता मुख्यमंत्री कोण होणार, देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे? यश जेव्हा मिळतं ना तेव्हा तुम्ही पक्षासाठी ऍसेट असता, हा. आणि जेव्हा तुम्हाला यश मिळत नाही तेव्हा तुम्ही एका क्षणात लायबिलिटी ठरता. हम्म, 2024च्या लोकसभा निवडणुकात भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रात अपेक्षित कामगिरी केली नाही. हम्म. त्याचं सगळं खापर इंग्रजीतल्या अनेक वृत्तपत्रांनी, स्तंभलेखकांनी देवेंद्र फडणवीसांवर फोडून इझी अ लायबिलिटी असे क्वेश्चन मार्क असलेले लेख लिहिलेले. 2019 ला म्हणताय नाही, तुम्ही? 2024 ला लिहिले, कारण 2024च्या लोकसभेलाही बरोबर झालं. हा, त्याचं अपेक्षित म्हणताय. यश नाही ना मिळालं. करेक्ट. ते झाल्यानंतर तुम्ही विचार करा आज त्यांच्यावर काय लिहायची वेळ आली. हम्म,
काय फरक पडला? माणूस तोच, भूमिका त्याच, सगळं तेच, बरोबर. फक्त यश मागे आहे. हम्म, आणि यश नुसतं मागे नाही, त्याकरता अविश्रांत मेहनत आहे. हम्म. अविश्रांत मेहनत घेणाऱ्या दोन माणसांची नावं जर काढायची असतील ना, बरं. तर ती आता या क्षणाला एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ही आहे. हम्म. ही माणसं अविश्रांत मेहनत करतात. तीच गोष्ट शरद अजितदारांची पवारांची. आहे. हम्म, अजितदारा पवार, हम्म, अजितदारा जे काम करतात सकाळी 6 वाजता 7 वाजता ऑफिसला येऊन का. एकनाथ शिंदे तर म्हणजे माझ्याकडे स्वतःकडे किती, याच घरात इथे 2:30 वाजता वगैरे आले हम्म, का, हम्म. तर आम्ही बोललेलो आहोत. हे जे सतत लोकांच्यात राहणं, लोक हेच टॉनिक, लोक हीच विश्रांती, हम्म. लोक हाच उद्देश आहे. तेच देवेंद्र फडणवीस, रात्री 1:30 वाजता तुम्ही SMS पाठवा, 1:40 ला तुम्हाला उत्तर मिळेल. पण मुख्यमंत्री पदाचं टॉनिक कुणाला हा. मिळणार आता? दॅट्स अ बिग क्वेश्चन. दोन्ही साईडनी त्याच्या बाजू आहेत मला हम्म. असं वाटतं. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात 90% स्ट्राईक रेट कोणाला मिळाला नव्हता. हम्म. एवढंच काय तर कुठल्याच राजकीय पक्षाच्या राज्याच्या निकालात सुद्धा मिळाला बरोबर. नव्हता. याचं कारण काँग्रेसला याआधी 130 जागा मिळाल्या नव्हत्या का? मिळालेल्या होत्या. हम्म, त्यांना 186 जागा मिळाल्या होत्या एकदा, हम्म. पण तेव्हा त्यांनी 228 जागा लढवल्या होत्या. बरोबर आहे. हा. सो स्ट्राईक रेट वॉज नॉट दॅट हाय. देवेंद्र फडणवीसांनी तो स्ट्राईक रेट तुम्हाला आणून दिला. हम्म. तिन्ही पक्षांना एकत्र ठेवलं. सर्वात महत्वाचं क्रेडिट मी त्यांना काय देईन, 2019 साली 106 त्यांचे आमदार निवडून आले. उपमुख्यमंत्रीपद मिळायच्या, म्हणजे मुख्यमंत्रीपद मिळायच्या ऐवजी त्यांना विरोधी पक्षात बसावं लागलं. हम्म. नंबर 1. बरोबर. नंबर 2, 2.5 वर्ष अत्यंत अपमान सगळं सहन केलं. काय नाही, इथून जरांगे पाटील बोलतायत, इथून ठाकरे बोलतायत, आणि संजय राऊत तर म्हणजे ते दररोजच त्याच्याशी पक्षश्रेष्ठींची नाराजी आहे. सगळं सगळं होतं. या माणसाने अविचलपणे काम केलं. हम्म. आणि नंतर सत्ता आल्यावर सुद्धा पक्ष फोडले म्हणून त्यांच्यावर अनेकदा टीका झाली, हो. सगळं झालं. पण 2.5 वर्षे 3 पक्ष त्यांनी एकत्र ठेवले. हम्म. आणि लक्षात घ्या, सर्वात महत्वाचं काय ताकद असेल, हम्म. 106 आमदार तरी विरोधी पक्ष, तरी तुम्हाला उपमुख्यमंत्री पद मिळतंय. तुम्हाला फक्त 14 मंत्रिपद मिळत आहेत. ज्यांना 50 आमदार आहेत त्यांना मुख्यमंत्री पद मिळतंय आणि 14 मंत्रिपद मिळत आहेत. बरोबर. ज्यांना 40 आमदार आहेत त्यांना उपमुख्यमंत्री पद मिळतंय आणि 14 मंत्रिपद मिळत आहेत. म्हणजे 106 वाल्याला पण 14 मंत्रिपद आणि 40 वाल्याला पण 14 मंत्रिपद, तरी एक आमदार फुटू दिला नाही. हम्म. एक आमदार भाजपचा सोडून गेलेला नाही. हम्म. हे यश जसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पोलादी पकडीचं आहे, हम्म. मोदी आणि अमित शहा यांच्या आकर्षणाचं आहे, हा. त्याही पेक्षा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या एक सिमेंटिंग फोर्सचं यश आहे असं मला वाटतं. मग तुम्हाला असं सुचवायचंय की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नाही. मी पुन्हा येईन असं म्हणणारे देवेंद्र फडणवीस ते पुन्हा यावेत हम्म. अशी इच्छा त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांची आणि त्यांच्या सहानुभूतीदारांची असणं काही गैर नाहीये. बरोबर. कारण आतापर्यंत कोणाला न मिळालेलं अभूतपूर्व यश हम्म. निवडणुकीत त्यांना मिळालेलं आहे. त्याचबरोबर या यशात फक्त ते एकटेच आहेत का? हा. तसंही नाही. तर त्याच्यामध्ये एकनाथ शिंदे यांनी देखील प्रचंड मोठी भूमिका बजावलेली आहे. त्यांनी देखील एक आमदार फुटू दिला. हम्म. त्यांनी देखील आपले सर्व आमदार बोलले त्याप्रमाणे निवडून आणलेले आहेत. हे खरं ते मला आश्चर्य वाटलं फ्रँकली स्पीकिंग. आणि अजितदादांनी न भूतो न भविष्यती म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस तुतारी गटापेक्षा चौपट यश त्यांनी मिळवून दाखवलं. शरद पवारांच्या विरोधात आणि आपला पक्ष कोणाचा आहे त्यांनी दाखवून दिलं. त्यामुळे मला असं वाटतं समोरच्या राजकारणाचा वेध घेऊन निर्णय घेतला जाईल. हम्म. समोर लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे महानगरपालिका, नगरपालिका यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. बरोबर. बरोबर आहे. या सगळ्याचा विचार करून उपलब्ध पर्याय हम्म. आणि आता उपलब्ध असलेली 2 नावं हम्म. याच्यामधून निर्णय केला जाईल. पण मग ते कोणता उपलब्ध पर्याय म्हणजे कोणता? म्हणजे आता- एकनाथ शिंदेना नाराज केलं तर महापालिका निवडणुका अवघड जाऊ शकतात भाजपला. असं नाही म्हणणार मी. देवेंद्र फडणवीसांना नाराज केलं तर त्या कठीण जाणार नाहीत का? हम्म. मला असं वाटतं की हे दोघं जण किंवा दादा अजितदादा हम्म. हे नक्की एवढे मॅच्युअर्ड आहेत हम्म. की इतकं मिळालेलं अभूतपूर्व यश. मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, हो. यांच्या आयुष्यात असं यश पुन्हा रिपीट करणं त्यांना तरी शक्य आहे का याविषयी मला शंका आहे. हम्म. इतकं अभूतपूर्व यश आहे. म्हणजे अजूनही अनेक आमदारांना आपण निवडून आलो याच्यावर विश्वास बसत नसेल असं यश आहे. आणि काही त्यामुळे नेत्यांना आपण असं- हरलो ह्याच्यावरही विश्वास बसत असं नाही. अगदी असं असताना ते एकमेकाशी अशा गोष्टीवरून भांडतील हम्म. असं मला वाटत नाही. बरं. एक चांगली गोष्ट काय तुम्ही लक्षात घ्या, आज निकाल लागून 24
तास झालेले आहेत. हम्म. पण बंद दरवाजा आड अमित शहा यांनी मला मुख्यमंत्री पदाचं वचन दिलेलं होतं. असं काही विधान एकनाथ शिंदे यांनी केल्याचं तुम्ही तरी वाचलं नाही, मी वाचलेलं नाही. त्यामुळे मला असं टोमणा कळला वाटतं तुमचा. हा समोपचारानं प्रश्न सोडवला जाईल हम्म. आणि त्याच्यामध्ये कोणालाही आपल्यावर अन्याय झालाय अशी भावना निर्माण होणार नाही. हम्म. असाच यत्न तोडगा निश्चित काढला जाईल, याविषयी मला काही शंका नाही. सर, एक चर्चा अशी सुद्धा आहे की देवेंद्र फडणवीस राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतात, केंद्रामध्ये जाऊ शकतात. त्याबद्दल तुम्हाला काय कुछ वाटतं? भी हो सकता है, का नाही होऊ शकत? हम्म. कुछ भी हो सकता है. ती शक्यता काही अजिबात नाकारता येत नाहीये. पण आत्ताच्या घडीला जेव्हा या सगळ्या राज्यातल्या गल्लीच्या निवडणुका आहेत, हम्म. तेव्हा दिल्ली टू गल्ली आपली सत्ता एस्टॅब्लिश करायची हा. आणि हिंदुत्ववादी विचारांची सगळं फनेल पक्क करायची संधी भाजप सोडेल आणि एकनाथ शिंदे सोडतील असं मला वाटत नाही. बरोबर आहे, संधी तर कोणीच सोडणार नाही. पण Absolutely. सर, अगदी शेवटचा प्रश्न, निकाल लागलाय तरी बऱ्याच जणांचा अजूनही त्याच्यावर विश्वास बसत नाहीये. तुम्ही जसं म्हणालात, जिंकणाऱ्यांचा विश्वास नाहीये, हरणाऱ्यांचा पण विश्वास नाहीये. हा निकाल कुठेतरी मॅच फिक्सिंग झालं किंवा आणखीन काहीतरी झालं असं जे बोललं जात आहे, त्यांना तुमचं काय उत्तर आहे? धन्यवाद. याच भ्रमात राहा. ईव्हीएमचा घोटाळा ज्यांना वाटतोय ना, हम्म. त्यांनी त्याच भ्रमात राहावं. आता ईव्हीएम वर काय करायचं बाकी राहिलंय मला सांगा. मुळात ईव्हीएम भाजपने आणलं का? नाही आणलं. ईव्हीएम काँग्रेसच्या काळात आलं. त्या ईव्हीएम बद्दल सुप्रीम कोर्टामध्ये निकाल लागलेला आहे. हम्म. त्या ईव्हीएम बद्दल IIT मुंबईनी संशोधन केलेलं आहे. त्या ईव्हीएम बद्दल निर्वाचन आयोगाने हम्म. आव्हान देऊन की आम्ही खाली ठेवतो, सिद्ध करा. हम्म. फक्त त्यांनी काय सांगितलं, आम्ही तुम्हाला घरी नेऊ देणार नाही. तुम्ही इथे तुम्हाला जे काही प्रयोग करून आम्हाला सिद्ध करायचे की माल फंक्शन करता येतं, दाखवा तुम्ही कुठे येते. दाखवता आलेलं नाही. पण भाजप साम दाम दंड भेद सगळं वापरून हे यश मिळवतं असा एक मतप्रवाह आहे सर. एक लक्षात ठेवा, झारखंडच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्ष हरल्यानंतर हम्म. हा ईव्हीएम मुळे आमचा पराभव झाला असं भाजप म्हणलं का? काय माहितीये का, आपण जेव्हा हरतो तेव्हा ईव्हीएम असतं. हम्म. मग याच ईव्हीएमचा वापर करून 2019 साली शिवसेना जिंकलेली होती, तेव्हा हा ईव्हीएमचा घोटाळा नव्हता. हम्म. तेव्हा तुमचे किती खासदार निवडून आले होते. तेव्हा आम्हाला हे काही मोदींनी फसवलं वगैरे जे काही हम्म. काल मी ऐकत होतो, हम्म. ते तेव्हा का नव्हतं? हे सोयीस्कर बरोबर नाही. हम्म. माझं मत आहे की खुल्या दिलानं याचा स्वीकार करावा, हम्म. आत्मपरीक्षण करावं. त्यांनी हताश निराश व्हावं. आपल्या हातात आता काही शिल्लक नाही अशी परिस्थिती नाहीये. मी पुन्हा एकदा सांगतो, हा हा. या यशात सुद्धा भाजपच्या अनेक अशा गोष्टी आहेत हम्म. की जिकडे मतदारांना तुम्हाला तुमच्याकडे खेचण्यात नक्की यश मिळू शकतं. हम्म. तुम्हाला ती विश्वासार्हता कमवावी लागेल, मेहनत घ्यावी लागेल. तुम्ही केवळ डिनायल मोडमध्ये जाल ना, हम्म. तर तोपर्यंत भाजप स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेऊन सोडा साफ करून टाकेल. हम्म. हे एक प्रचंड मोठं भाजप हे इलेक्शन जिंकून येण्याची एक विलक्षण क्षमता असलेलं अजस्त्र असं मशीन आहे. बरोबर. त्याच्याशी तुम्हाला जर लढायचं असेल तर तुम्हाला 24 तास 12 महिने 24 तास तुम्हाला फक्त आणि फक्त या अशा राजकारणातल्या टोकदार भूमिका घेऊन मतदारांचा विचार करतच काम करावं लागणार. बरोबर आहे. म्हणजे सर, लोकसभेला जेव्हा भाजपचा पराभव झाला त्याच्यात करेक्शन करून भाजपने विधानसभा निवडणूक लढली. Absolute. तसंच त्याच्यामधून धडे घेऊन महापालिका निवडणुकांसाठी Absolutely. आता सगळ्यांनी तयार राहावं. तुम्ही हे सगळं बोलताय ना, तर मला एक छोटीशी कविता आठवते. दुःख नको हरण्याचे मित्रा, जिंकशील कधीतरी. गर्व नको जिंकण्याचा, हरशील कधीतरी. खेळत राहा. मला असं वाटतं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना बघा, आपल्याकडे बालगंधर्व होते. हम्म. त्यांचं एक विलक्षण सुंदर चरित्र लिहिलेलं आहे. हम्म. त्याच्यात त्यांच्या एक विचारसरणी त्यांच्या एका वाक्यातनं आलेली आहे. त्यात ते असं म्हणतात की जे आज खाली आहे ते उद्या वर येणार आहे हम्म. आणि आज जे वर आहे ते उद्या खाली जाणार आहे. वाजपेयींनी या संदर्भातला आदर्श हम्म. नुसता भारतीय पक्ष जनता पक्षासाठी नाही, सर्वच राजकारण्यांसाठी घालून दिलेला आहे. त्यांचाही एक ह्युमिलेटिंग पराभव झाला होता 1984 साली जेव्हा निवडणुका झाल्या. बरोबर. राजीव गांधींची पहिली निवडणूक. 57 सालपासून वाजपेयी त्या संसदेत आहेत हम्म. आणि त्यांना अवघ्या 2 जागा मिळाल्या खरंय. आणि काँग्रेसला 415 जागा मिळाल्या आणि सगळे कार्यकर्ते हताश होऊन तिकडे येत होते. त्यावेळेला वाजपेयींनी काय आपल्या पक्षाला उभारी देताना शब्द काढले. हम्म. ते म्हणले, हमको 2 मिले हैं, उनको 415 मिले हैं. हम्म.
अब इसके आगे वो नहीं जा सकते और इसके नीचे हम नहीं जा सकते. फासला कम होगा. हे त्यांचे 84चे उद्गार आणि 96ला अवघ्या 12 वर्षात तो माणूस या देशाचा प्रधानमंत्री झाला. बरोबर. तर माझं मत आहे की जे खाली आहे ते वरती जातं, जे वरती आहे ते खाली जातं. एक लक्षात ठेवा, भारतीय लोकशाहीतल्या मतदारांना गृहीत धरू नका. हम्म. हा मतदार इतका सूद देतो, पैसे सगळ्यांकडनं घेईल तुम्हाला मी सांगतो, पण मत द्यायचं त्यालाच देतो. याचं उत्तम उदाहरण तुम्हाला सांगतो. 52 साली पहिल्या निवडणुका झाल्या. हो. त्याच्यानंतर 57ला लोकसभेच्या निवडणुका, तिथपासून आज 2019 पर्यंत. नंतरच्या येणाऱ्या विधानसभेत किंवा लोकसभेत, आधीच्या विधानसभा किंवा लोकसभेतले 50% खासदार तुम्हाला दिसत नाहीच नाही. दिसत. त्यांना कोण पाडतं? तुम्हाला असं वाटतं की जी दारू आणि मटणावर विकत घेतलेली जनता, ती दारू तुमची पिते, मटण दुसऱ्याचं खाते, पैसे तिसऱ्याकडनं घेते आणि मत चौथ्याला देते. लक्षात ठेवा, डोंट अंडर एस्टिमेट द कॉमन मॅन. ही इज द किंग. या निवडणुकीनं हेच दाखवून दिलं. ओपिनियन पोल मेकरला दाखवून दिलं, पत्रकारांना दाखवून दिलं, राजकीय पक्षांना दाखवून दिलं. व्होटर इज द किंग. खरंय, मतदार हा खरा राजा आहे. उदय निरगुडकर सर महाराष्ट्रामध्ये फिरले आणि बऱ्याच लोकांशी बोलले. त्यांनी जे आता सांगितलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्राच्या निकालावर तुमची काय कमेंट आहे आणि इथून पुढे राजकारण कसं असायला हवं? कमेंट करायला विसरू नका. वन इंडिया मराठी हे चॅनेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल. नाईस टॉकिंग टू यू.